केंद्रीय मंत्री अमित शहा हे मुंबई दौरा राजकीयदृष्ट्या त्यांचा महत्त्वाचा आहे। ते आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि ते महायुतीच्या तिन्ही नेत्यांसोबत आज चर्चा करणार आहेत असंही कळत आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल तो एकत्र लढायचा की नाही आणि जागा वाटप। तर या संदर्भात तिन्ही नेत्यांची चर्चा केली जाणार आहे असं कळतंय। अमित शहा या तिघांशी चर्चा करतील, धुसफूस जी काही असेल ती संपवण्याचा प्रयत्न करतील। मवियाच्या 1 तारखेच्या मोर्चावरही चर्चा होण्याची शक्यता आहे। आगामी निवडणुकांच्या तयारीचा देखील शहा आढावा घेणार आहेत। आपण राहुल झुरी आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलूया। राहुल, काय अधिक सांगाल अमित शहांच्या आजच्या दौऱ्याविषयी आणि 3 नेत्यांशी बैठक अमित शहा घेतील का? चर्चा त्यांच्यामध्ये निवडणुकीबाबत होईल का? सुवर्ण, अगदी खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका, खास करून मुंबई सारख्या महानगरपालिकेवरून महायुतीमध्ये आता कलगीतुरा, खास जागा वाटप असेल किंवा वाढीव जागा आपल्या पदरात कशा पाडता येतील यासाठी तिन्ही पक्षांची रस्सीखेच असेल। यावरून पुणे, नाशिक, मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या प्रत्येक ठिकाणी आरेतुरेवरचं महायुतीचं बोलणं जे आहे ते सुरुवात झालेली आहे। त्यामुळं या सगळ्याला वेळीच ब्रेक लावत आता अमित शहा तीनही पक्षांना मध्यस्थीचा काय नेमकं फॉर्म्युला देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत बघितलं तर काही दिवसांपासून नवी मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये गणेश नाईक यांनी थेटपणे एकनाथ शिंदेंना केलेलं लक्ष असेल किंवा दुसऱ्या बाजूला मुरलीधर मोहोळ यांना रवींद्र दंगेकरांकडून केलेलं लक्ष असेल आणि या सोबतच प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी भाजपची ताकद जास्त आहे मात्र शिवसेनेला महायुती म्हणून एकत्र लढायचे त्या प्रत्येक ठिकाणी एकमेकांची ताकद आजमावण्यासोबतच महायुतीतला कलगीतुरा, खास करून भाजप विरुद्ध शिवसेना, हा वाद मात्र जोरदार रंगताना दिसत होता आणि हा वाद वेळी थांबवण्यासाठी आता अमित शहा नेमकं काय पावलं उचलतात, खास करून एकनाथ शिंदे विरुद्ध ज्या पद्धतीनं गणेश नाईक हा वाद असेल आणि पुण्यात देखील भाजपची एक हाती सत्ता असताना त्या ठिकाणी देखील शिवसेनेला सोबत कसं घेता येईल आणि यासाठी कसा मध्यस्थीचा फॉर्म्युला काढला जाईल। अर्थात शिवसेना विरुद्ध भाजपमध्ये राष्ट्रवादी मात्र सायलेंट मुद्द्यावर धर पकडून असून त्यांना देखील युतीच्या माध्यमातून कसं एकत्रित सामावून घेतलं जाईल हे देखील पाहावं लागेल। तुर्तास महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण, तितकाच निर्णायक मानला जातोय। नक्की राहुल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आणि अर्थात काही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतीलच की किती वाजता या तिघांशी अमित शहा बोलतील, एकत्रितपणे बोलतील का वेगवेगळा संवाद साधतील तेही कळेल। 2 उपमुख्यमंत्री 1 मुख्यमंत्री यांच्याशी कदाचित आज संवाद होऊ शकेल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर। समुद्र की सामरिक और व्यापारिक ताकत को पहचाना, ऐसे छत्रपति शिवाजी महाराज की भूमि में आपने हमें यह अवसर दिया कि हम इस इंडिया मैरीटाइम वीक को होस्ट कर पाए और मैं ये अपेक्षा व्यक्त करता हूं कि यहाँ पर पधारे हुए जितने भी मेहमान हैं, इस पूरी मैरीटाइम इंडस्ट्री के जितने भी कैप्टन्स हैं, अलग अलग देशों के यहाँ पर पधारे हुए जो पॉलिटिकल रिप्रेजेंटेटिव्स हैं, ऐसे सभी की मेज़बानी हमारे भारत सरकार के साथ महाराष्ट्र की सरकार ठीक ढंग से करने का प्रयास करेगी, ये विश्वास मैं यहाँ पर व्यक्त करना चाहता हूँ। हम सभी लोग जानते हैं कि